2014 मध्ये तुम्ही खासदार नवनीत राणांना पाठिंबा दिलेला होता, यावेळी काय? मी कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. त्या सगळ्या याच्यामध्ये नवनीत राणा हे बिगेस्ट फ्रॉड आहेत. मी जसं म्हणालो की त्यांचं आता जेलमध्ये जाण्याची तयारी त्यांनी केली पाहिजे, मानसिकता केली पाहिजे. त्या का केस आम्ही कोणी दाखल केलेली नाही. तर पालघरचे जे डेप्युटी कलेक्टर आहेत त्यांनी मुलुंड कोर्टामध्ये केस दाखल केलेली आहे की ह्यांनी जी कागदपत्र सगळी दिलेली आहेत ती सगळी फ्रॉड आहेत आणि 420 अनगव्हर्नमेंट फ्रॉडुलंट पेपर निर्माण करणं अशा रीतीचे चार्जेस त्यांच्यावरती लागले. 4-5 दिवसामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागणार आहे. परंतु दुसरीकडे जर पाहिलं तर त्यांनी मेळघाटमध्ये प्रचार पण सुद्धा सुरू केलेला आहे नवनीत राणांनी. असे प्रचार करायला कोणालाही अधिकार आहे. उमेदवारी निश्चित नाही. भाजपच्या कमळावर एक अपक्ष त्यांची व्हॅलिडिटी राहते की नाही हे निश्चित नाही. कॉन्फिडंटली जी काही व्हॅलिडिटी देण्यात आली होती ती रद्द करण्यात आली होती आणि म्हणूनच असणारा फ्रॉडुलंट पेपरची केस मुलुंड कोर्टामध्ये चाललेली आहे. तुम्ही स्वतः सर आनंदराव अडसूळ या संदर्भात 22 तारखा जे आहे नवनीत राणांनी मॅनेज केला असा गंभीर स्वरूपाचा आरोप केलेला होता. सुप्रीम कोर्टावर त्यांनी स्वतः ताशेरे सुद्धा बोललेले होते की सुप्रीम कोर्ट नवनीत राणांमार्फत मॅनेज करत आहे म्हणून. मला कळलं 22 तारखा जी आहे ते नवनीत राणा आणि रवी राणांनी स्वतः मॅनेज केलेल्या होत्या. सुनावणी होऊ दिलेली नाही. कुठेतरी कोर्टाचा भाजपच्या समर्थनाचा असल्यामुळे कुठेतरी कोर्टात न्यायालयावर दबाव असे जे न्यायालय केंद्र शासनाला की जे पॉलिटिकल बॉन्डवरती लेफ्ट अँड राईट घेऊ शकतं ते एका व्यक्तीसाठी मॅनेज होऊ शकतं हे म्हणणं मला वाटतं असताना फारफेस्ट आहे. आणि ज्यांनी कोणी आरोप केलेले तो माझ्या अंदाजानं वेडा असला पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतो की एका व्यक्तीसाठी अख्खा सुप्रीम कोर्ट स्वतःला बदनाम करून घेईल त्याच्यावर. थँक्यू. सर संजय राऊत असं म्हणाले की मी कुठलं खोटं बोलले हे सांगावं. आता जे प्रतिक्रिया येईल समझोता सगळ्यांचा झालाय आणि आमचं सगळं आलबेल आहे हे जे म्हटलेलं आहे ते पूर्णपणे खोटं आहे. त्यांचं जर त्यांनी खोटं बोललं नसेल असं ते म्हणत असतील तर त्यांच्या ज्या 10 जागांचा डिस्प्यूट जो आहे तो त्यांनी असताना संपलाय का आणि संपला असेल तर त्या 10 जागा कुठल्या पक्षाला घेतल्यात त्याचा असताना त्यांनी खुलासा करावा. आणि दुसरं 5 जागा ज्या एनसीपी, काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामधल्या ज्या आहेत त्या 5 जागांचं वाटप कसं झालंय याचा त्यांनी खुलासा करावा. असंही म्हणाले की 5 जागा प्रकाश आंबेडकरांना मी द्यायला तयार आहे. महाविकास आघाडी बरोबर आम्ही असताना बसतोय, संजय राऊतांबरोबर आम्ही बसत